वैरण अड्ड्यात उभ्या ट्रॅव्हल्सला पहाटे आग, महानगरपालिका अग्निशमन दलाची तत्पर कामगिरी. सांगली येथील तरुण भारत स्टेडियम समोरील वैरण अड्डा परिसरात उभी असलेल्या खासगी ट्रॅव्हल बसला रविवारी पहाटे भीषण आग लागली. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 6:11 वैरण अड्डा परिसरात उभी असलेल्या MB लिंक कंपनीच्या MH09 GJ 6997 या ट्रॅव्हल बसला आग लागल्याची माहिती अग्निशमन केंद्राला मिळाली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी कासाप्पा माने यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागाची 2 वाहने तातडीने रवाना करण्यात आली. MH10 DT 2467 आणि MH10 DT 2468 या 2 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. आगीचे स्वरूप गंभीर असतानाही अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखत आग शेजारील भागात पसरण्यापासून रोखली. सुमारे 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे बुझवण्यात यश आले. या कारवाईत वाहन चालक सुरेश अलगूर, दत्तात्रय माने, कृष्णराव मोरे तसेच फायरमन दत्तात्रय पाटील, रोहित घोरपडे, अण्णासाहेब देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली. दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वायरिंगची नियमित तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.